कन्नड तालुक्यामध्ये ब्राह्मणी गराडा इथं गावातील एक व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचीही माहिती आहे। तर पालघर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्यानं पालघर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट दिला आहे। त्यानुसार पालघर जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून सर्व विभागांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सीना कोळेगाव धरणातून 59,100 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू असून सीना नदीच्या दोन्ही तीरावर असं आवाहन करण्यात आलं आहे। गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये काल पावसाच्या हलक्या सरी पडल्या, तर सातारा जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। कोल्हापूर आणि सांगलीमध्येही सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। हवामान विभागानं राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा, पुणे घाट, नाशिक परिसर, पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरासाठी रेड अलर्ट दिला आहे। सध्या पूरस्थिती असलेल्या भागात पुन्हा पाऊस झाला तर दक्षता म्हणून एनडीआरएफची 6 पथकं विविध ठिकाणी तैनात करण्यात आली असून सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे। याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये एनडीआरएफच्या पथकांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे। प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आला आहे एक विश्वासार्ह व्यासपीठ पीबी शब्द। युट्यूबर्स, पॉडकास्टर्स, डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह, अधिकृत आणि 100% मोफत आशय। कोणतेही कॉपीराइट क्लेम, स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही। तब्बल 50 प्रकारातला आशय आणि 13 भाषांचा पर्याय। तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पीबी शब्दचा आधार। आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। दहशतवादात, कट्टरतावाद, अहिंसुता, भय आणि हिंसा एकवटलेली असून त्याविरुद्धच्या लढ्याला भारताचं विशेष प्राधान्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्राच्या महासभेत प्रतिपादन। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला असलेल्या पाठिंब्याचा रशियाचा पुनरुच्चार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार। तामिळनाडूमधल्या करूर इथं एका रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 39 जणांचा मृत्यू, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त। बीएसएनएलच्या स्वदेशी 4G यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे शासनाच्या सेवा गावागावात ऑनलाईन पोहोचवता येतील असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली सामाजिक आर्थिक समानता आणणं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन। आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत-पाकिस्तान लढत। तब्बल 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने। आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम। रायगड आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट, तर कोकण, नाशिक आणि सातारा, कोल्हापूर घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून आज सकाळी 11 वाजता देश-विदेशातील लोकांसमोर आपले विचार मांडणार आहेत। या प्रसारणामुळे सह्याद्री वाहिनीवरचं 11 वाजताचं बातमीपत्र आज प्रसारित होणार नाही। तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।